चला दोन्ही टीमचा अतिरिक्त 12th मॅन आपण पाठवा. धामोती संघाचा 12th मॅन आला आहे तर वडवली संघाचा अतिरिक्त 12th मॅन आपण पाठवा. वडवली संघाचा 12th मॅन आपण मंचावरती पाठवायचा आहे. नाही, ड्रेस कोड मध्ये कंपल्सरी 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे आता. तीन षटकांची मॅच, याची नोंद घ्या. सलाबीची जोडी झाली. रमाना 3 षटकांची मॅच. दिनकर तलपावून साईकला, नॉन साईकला पप्प्या. गोलंदाजी मार्कवर नितीन. पहिलं षटक, पहिला चेंडू ऑन साईडला, प्रहार चढवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जशी झाली सुरुवात तशी गोलंदाजाने केली वर्चस्व सिद्ध. पहिल्या मॅच मध्ये देखील नितीनने केलं वर्चस्व सिद्ध. आता या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय वर्चस्व सिद्ध करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना टिट फॉर टॅट, इटका जबा पत्तर से ठोसा द्यायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इतर देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मिड ऑफला डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु थांबवलाय. थोडासा हात देखील अखडला आहे. इथून पाहायला मिळतं आपल्याला एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली 1 अंकावरती. इथे देखील पॉइंटच्या टोक्यावरून पप्पा लदगे यांच्या बॅटमधून पुनश्च एकदा चौकाराने सुरुवात करत असताना आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील चौकाराने खातं ओपन केलं. या मॅचमध्ये देखील चौकाराने खातं ओपन करत असताना पाहतो आपण पप्पा लदगे. इथे आलाय चौकार, 5 धावा धाव फलकावरती. हा देखील हेलिकॉप्टर शॉट सजवलाय. एलिव्हेशन आपण पाहू शकाल. थोडं कमी पडलं. एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तिथं अद्यापर्यंत 6 अंकावरती. 6 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. ती 4 चेंडू खेळ समाप्त झालाय. इथे देखील टॅपकरला चेंडू पाहतोय आपण ऑन साईडला डिपमध्ये. शतरषक एक सिंगल बेगाने झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय दिनकराने. बेल थ्रो आपण पाहतोय. एक सिंगलच्या मदतीने कासवाच्या धीम्या गतीने हलका अलेक पुढे नेण्याचं काम. 7 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या ओव्हरचा आपण पाहतोय. इथे देखील लोवर बोल्टचा चेंडू कन्वर्ट केला. काऊ कॉर्नरला फिल्डिंग झाली आहे. 9 आले. एक सिंगल बेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला 2 धावसंख्या कंप्लीट देखील झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 9 या धावसंख्येवरती. 9 धाव फलकावरती लागल्यात. कल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये.
9 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागल्यात. हा देखील वेगवान चेंडू पाहतोय आपण. वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. वेगाने स्वार होऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. गोलंदाज कल्पेश आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत आणि अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं. इथे मात्र स्लॉट मध्ये दिनकर तलपेशच्या बॅट मधून हवाई सफर डिपमडबेकच्या डोक्यावरून ठोकलाय. आकाशाला गबस निघालणारा हा आलाय षटकार. षटकारच्या मदतीने 15 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला कल्पेशने आणि त्याच्यानंतर षटकार देखील ठोकलाय. म्हणजे टिट फॉर टॅट इतका जबाबदार ठोसा द्यायला सुरुवात केली आहे. हा देखील अजून एक असं म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवलं होतं, सिद्ध केलं होतं कल्पेशने आणि त्याच्यानंतर लगातारचे 2 षटकार, एक डिम्बड विकेटला आणि एक अक्षरशः लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध कॅमेरामॅनच्या डोक्यावरून ठोकलाय. दिनकर तलपेच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. अजून एक आडव्यातून आडव्यातून स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये. बायडिशला आपण पाहतोय फिल्डर तैनात आहेत. इथे मात्र एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 या अंकावरती. बावीस धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. टीम आपण पाहतोय वडवली संघ. वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती पप्पा यांचा फटका फसलाय. झेल देखील कॅरी केली आहे ती नवनाथ या फिल्डरने आणि संपवला बॅटर. इथे पप्पा लदगे यांचा खेळ. सागर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनच्या पोझिशनला सागर आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू उडवलाय. इथे क्षेत्ररक्षक नितीन होते त्यांनी केली आहे चुकी. वाईडिश लॉंगनला इथे मिळत आहे 4 धाबा. इथे सागरने गेल्या गेल्या प्रहार चढवला. इथे आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा विचार केला तर 26 धाबा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करायचं. गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश आपण पाहतोय. हरेश आलेत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय.
हा देखील स्लॉटचा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड आपण पाहू शकाल. दिनकर तलपेचा ट्रेडमार्क शॉट आपण पाहू शकाल. षटकार धाव संख्या साबून पोहोचली 32 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण. बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला आणि त्याच्यावरती सरस कामगिरी. हा चेंडू टेकअप होत असताना थोडासा बाउन्स देखील दिला अतिरिक्त. इथे आला चेंडू निर्धाव. या निर्धावाची नितांत गरज असेल. टीम धामवते संघाला. इथे देखील समोर स्लॉट मध्ये फेकला वाईड स्लॉंगांच्या डोक्यावरून अजून एक दिनकर तलबे ऑन फायर आपण पाहतोय. अजून एक आलाय षटकार. हा देखील समोर चेंडू उडवलाय. अजून एक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध दिनकर तलपेसा या स्पर्धेमधली दुसरी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवशी एक षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसामधली पहिली आणि या स्पर्धेमधली दुसरी षटकार हॅट्रिक पाहतो आपण. नाही सॉरी क्षमा सभी. ओव्हर षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. ओव्हर षटकार हॅट्रिक. एक षटकार त्याच्यानंतर निर्धाव चेंडू लगातारचे 2 षटकार. यस हा चेंडू निर्धाव पाहतोय आपण. हा देखील समोर चेंडू. इथे फटका फसलाय की काय. इथे मात्र वाईट स्लॉंगांच्या डोक्यावरून अजून एक ठोकळा षटकार. 50 धावा धाव फलकावरती. आता 18 चेंडू 51 धावसंख्येची गरज.
18 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडू 51 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतो नितीन आणि त्याचबरोबर कल्पेश सलाबची जोडी झाली आहे रबाना मैदानाच्या आतमध्ये. पाहुणे पाहतो आपण रमेश आता लदगे त्याचबरोबर त्यांचे साथी पाठीराखे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण करून मनापासून सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. येस आपण पाहतोय प्रवीण पवार यांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील या बुतिवली चषकामध्ये सहर्ष स्वागत आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम दामोदर संघाला. प्रथम सलामीची जोडी झाली आहे रवाना आतमध्ये. एकीकडे असेल कल्पेश एकीकडे असेल नितीन. नितीन ऑन स्ट्राईकला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश यांना पाहतो आपण. पहिला चेंडू ऑन साईडला प्रहार. सागर पोहोचलेत आणि पकडली जाते शेल आणि संपवलाय पहिल्या इथं बॅट्समन नितीनचा खेळ. गोलंदाजी मार्कवर सचिन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिला चेंडूवरती विकेट आणि त्याच्यानंतर हा ठोकलाय वाईडिश लॉंग ऑन शॉट डोक्यावरून. अजून एक धमाका इथे आला षटकार. गोडिवली संघ जर आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा.
घोडिवली संघ जर इथे आला असेल, उपस्थित असेल, तर आपण आयोजकांची रिपोर्टिंग करायचं लगेचच. नेक्स्ट मॅच असेल घोडिवली. षटकार आलाय. षटकारच्या पद्धतीने सामना मात्र आपण पाहू शकाल रंगतदारपणा निर्माण होत असताना इथे देखील ऑन साईडला योगेश आलेत, त्यांना दिली हुलकावणी चेंडूने. नशिबाची साथ दामोदर संघाला, संघर्षाला झाली इथून सुरुवात आणि इथे आलाय 4 धावसंख्येसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 10 अंकावरती. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 51चा पाठलाग करत असताना 3 चेंडूवरती लगावल्या 10 धावा. ऑन स्ट्राईकला नवनाथ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सचिन. अजून एक ही ते मात्र फटका आलाय. एक टप्पा केरीस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून टप्पा चाललाय चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून पोहोचली आहे ती 14 या धावसंख्येवरती. चौदा धाबा धाव फलकावरती लागल्यात. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 51चा पाठलाग करायला पाहायला गेलं तर अद्यापर्यंत 14 धाबा धाव फलकावरती. हा देखील फटका आता फसलाय. स्वतः गोलंदाज सचिन आलेत आणि पकडली जाते शेल आणि संभावला बॅटर नवनाथचा खेळ. हा देखील ऑन साईडला. इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु इथं डायरेक्ट झाली नाहीये. बिडॉफला चांगली केली फिल्डिंग आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर एक अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं इथं समाप्त झाले. 15 धाबा धावफलकावरती. अजून 12 चेंडू आणि विजयासाठी आता पाहायला गेलं तर तब्बल येस आपण पाहू शकाल 12 चेंडू 36 धावसंख्येची गरज. मग प्रति षटक 18 धावसंख्येची सरासरी राखायची आहे. 2 षटकांमध्ये 36 धावसंख्या करायच्या आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि त्याचबरोबर कल्पेश ही जोड साखली मैदानामध्ये केली आहे. कल्पेश अजून एकही चेंडू नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय थांबलाय. पहिले 6 चेंडू. दिनकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू फटका आता फसलाय. पुनश्च स्वतः शेलगाडी चेंडू खाली आलेत आणि पकडली जाते शेल आणि संपवलाय इथं बॅटर गणेश देखील खेळ. आणखीन एक गेल्या इथे ठोलवलाय अक्षरशः काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून
दिनकर तलपेशच्या विरोधामध्ये इथे ठोकलाय षटकार. षटकार आलाय. षटकारच्या पद्धतीने 21 धावा फलकावरती आपण पाहतोय. राहुल आल्या आल्या षटकार लगावलाय. अजून एक फिरून घालण्याचा प्रयत्न. बेट अँड वॉचचं क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. अजून एक मोठा विकेट पाहायला मिळाला असता. स्वतःवरती नाराज देखील आपण पाहतोय राहुल. इथे आले सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. आता मात्र नॉसच्या एंडला असणारा कल्पयशला मात्र स्ट्राईक भेटली. पहिल्यांदा जवळजवळ 9 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला येता येता 9 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील स्लॉट मध्ये फटका फसलाय. स्वतः सागर आले चेंडू खाली आणि पकडली जाते शेल आणि संपवलाय कल्पेशचा इथे असून एकदा खेळ. इथं देखील आपण पाहतोय थोडासा लक्कीच्या स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडू आला निर्धाव. आता मात्र आडव्या साईडने ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. सिंगल झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि त्या दुसरीच्या प्रयत्नाला असून एक विकेट बहाल. धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं देखील झालंय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती. अजूनही पाहायला गेलं तर 27 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूमध्ये उर्वरित. सत्तावीस धावसंख्येची गरज 6 चेंडूमध्ये. राहुल आता ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. राहुलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तो राहुल आपण पाहतो ऑन स्ट्राईकला. हा आल्या आल्या असून एक तडाखा. राहुलच्या बॅटमधून अबाई सपर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. राहुलच्या बॅटमधून अजून एक धनाका षटकार. आता 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. पाच चेंडू 21 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल.
निर्धाव चेंडू सांगता होती. हा देखील समोर चेंडू उभी शेप मध्ये अलॉंग द कार्पेटने इथे सचिन स्वतः तयार आहेत. इथे एक सिंगल वाली वेगाने कंप्लीट सिंगल शॉट पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 30 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच यस प्रवीण पवार यांचं शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीने. निर्धाव चेंडू सांगत झाली आहे. धावफलक स्थिरावला आहे. आता 2 चेंडूचा औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. ही देखील फटका फसलाय स्वतःच्या फलुत्र्यामध्ये. योगेश छेल मात्र सोडतोय आणि हे ते पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केलं ते बडबली संघाने. इतर देखील ऑन साईडला तडाखा पाहायला मिळाला. इथे मध्ये एक टप्पा करीत चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने सामना फिनिश झालाय. यस वडवली संघाने मात्र आज सामना देखील जिंकलाय. या सामन्याचा मान ऑफ द मॅच सो नो डाऊट ज्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आणि 3 तिहेरी धावा 33 धावसंख्येची इनिंग साकारली आणि दुसरं षटक फेकत 2 विकेट घेतल्या आणि अवघ्या 8 धावा खर्च केल्या. तो दिनकर तलपे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी. चला दिनकर तलपे आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. यस प्रवीण पवार यांना विनंती असेल की आपल्या शुभासे मात्र मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी